देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या आडनावाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. याच ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान म्हणजे मातोश्री. मातोश्री या नावाची ही स्वतःची अशी महती आहे. आज मी त्याच मातोश्रीवर आहे आणि थेटपणे बोलणार आहे ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आहे. प्रश्न तुमच्या आमच्या मनातले, थेटपणे त्या शिवसैनिकाच्या मनातले जे आपल्याला विचारायचे वाटतात उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरेजी, जय महाराष्ट्र. आपलं खूप खूप स्वागत. गेल्या काळामध्ये मातोश्रीची महती कमी झाली आहे अशा स्वरूपाचा आरोप झाला किंवा अशा स्वरूपाची एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. 7 दिवस अगोदर मातोश्रीतल्या नेतृत्वावरच थेटपणे हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि अगदी मनी लॉन्ड्रिंगपर्यंतचे आरोप जे आहेत ते ठाकरे कुटुंबावर केले. नाही, ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही, हे सोडून द्या, मला काय विषयावर ते बोलायचं नाही. पण मातोश्री नसती तर हे ज्यांच्या मतीची माती झाले त्यांना हा प्रश्न विचारा की तुमचा नेता शिल्लक राहिला असता का? त्यावेळेला मोदींच्या मागे शिवसेना प्रमुख उभे राहिले नसते तर मोदी, त्यांची कुंडली हे धुंडोरे साजण्यासारखी परिस्थिती झाली असती. मोदी दुरान्वयाने सुद्धा देशाच्या राजकारणात दिसले नसते. आणि अशा प्रसंगी जी मागे मातोश्री उभी राहिली, जे शिवसेना प्रमुख मागे उभे राहिले, त्याची ज्यांना जाणीव नाही त्याचा राग तमाम हिंदूंना, मराठी माणसांना आलेला आहे. आणि म्हणून मला या विषयात काही बोलायचं नाही. पण मुख्यतः मातोश्रीवर हल्ला करण्याची हिंमत ही विरोधी पक्षाची व्हावी. बाळासाहेबांच्या काळात कधी ही हिंमत कोणाला होऊच शकली नव्हती. म्हणजे शिवसैनिकावरही डोळे वटारताना 4 वेळेला विचार करावा लागायचा. आणि अशा स्वरूपामध्ये म्हटलं ना, ज्यांच्या मतीची माती झालेली आहे अशीच लोक ते करू शकतात. आणि अशा मातीवरती मी काय बोलू? सर, ज्या स्वरूपामध्ये तुम्ही एक नोटीस पिरियड जाहीर केला, नोटीस पिरियड जाहीर झाल्यानंतर समोरचा पक्ष, तुमचा मित्रपक्ष, थोडासा बावचळलेला जाणवला आणि त्यातून थेटपणे आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. या फैरी कशासाठी होत्या? कोणाकडनं झाल्या? भाजपकडनं, तुमच्या मित्रपक्ष. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की मी तुम्हाला थोडंसं एक सांगतो. 25 वर्षापूर्वी ही सगळी जी काय माणसं आज भाजपा म्हणून डौलाने फिरतायत त्यांचे 2च सदस्य होते देशाच्या लोकसभेत. 2च. म्हणजे आता निदान काँग्रेसचे 45 तरी आहेत, त्यांचे 2च होते. हिंदुत्व हा शब्द बोलणं हा सुद्धा एक मोठा गुन्हा समजला जायचा. बाबरी मशीद पाडल्यानंतर ह्यांची पळापळ झालेली. म्हणजे आज जे सगळे आता नुसतं म्हणजे छात्या पुढे काढून जे फिरतायत, यांची 56 इंचाची छाती त्यावेळेला 5 सेंटीमीटरची झालेली. आणि ह्या 5 सेंटीमीटरच्या छातीवाल्यांनी आता छाती फुगवून दाखवतात आमची छाती किती मोठी आहे. खास करून विधानसभेच्या वेळेला दिल्लीमध्ये, दिल्लीच्या भाजपात अशी चर्चा होती की अब बालासाहेब तो नाही रहे. जे 25 वर्ष जो माणूस आपल्या मागे पहाडासारखं उभा राहिला तो माणूस आता नाही आहे. उद्धवसोबत आता कोणी जाऊ शकत नाही. हे शिवसैनिक उद्धवला सोबत देऊ शकणार नाहीत. आत्ताच वेळ आहे, सेना को खतम करो. हे आता गेल्या महिन्यात सुब्रमण्यम स्वामींनी जाहीर भाषणात सांगितलेलं सत्य आहे, विदारक सत्य आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला महापालिका निवडणुका आल्या, मी तेही त्यावेळेला थोडंसं डोळेझाक केली. अचानक तुम्हाला 227 पैकी 114 जागा पाहिजेत आणि त्या 114 जागा दिल्या असत्या तर सगळं पारदर्शक होतं, मग घोटाळे झाले नसते, मग मातोश्री चांगली होती. तुम्ही आमच्याकडे, आम्ही एवढे वाईट असून सुद्धा युतीसाठी का उतावळी झाला होतात? युती मी तोडली यावेळेला, त्यांनी नाही तोडली. त्यांच्याकडनं सतत एक निरोप येत होते की युती करा, युती करा, पण युती मी तोडली. आणि युती तोडल्यानंतर तुम्हाला आता वाटेल ते खोटे नाटे आरोप करणं, आणि यांची ही धारणाच आहे, म्हणजे एक पद्धतच आहे, खोटे आरोप करून माणसाला आयुष्यातून उठवायचं. तर ते खोटे आरोप करताना मी मुख्यमंत्र्यांना हेच सांगितलं की कृपा करून तुम्ही मुंबईला बदनाम करू नका. मुळात तुमचा राग देवेंद्र फडणवीसांवर आहे की नरेंद्र मोदींवर आहे की शहांवर आहे? नाही, माझा राग हा वृत्तीवरती आहे. माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं व्यक्तिगत भांडण काय, माझं आणि नरेंद्र मोदींचं भांडण काय, शहांचं तरी व्यक्तिगत भांडण काय. परंतु तुम्हाला 25 वर्ष एका विचारधारेने आम्ही पाठिंबा दिला, हिंदू मतांची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला. तुम्हाला 25 वर्ष कठीण काळात सोबत राहिलेली शिवसेना खतम करायची आहे, पण मुफ्ती मोहम्मद सईद, मेहबूबा मुफ्ती, तिचं सरकार चालतं, तिकडे तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घेता. आज काश्मीरची जनता रस्त्यावरती उतरलेली आहे, रोज आतंकवादी हल्ले तिकडे चाललेले आहेत. कुठे तुम्ही जे काय म्हणता ना, एक विधान एक प्रधान एक ये म्हणजे कुठे गेले ते? एक प्रधान एक काय तुम्ही बोलतात ना, एक प्रधान एक विधान आणि मुफ्तीबरोबर संधान. पण मग त्यांनी पहिलं पाऊल टाकलं नोटबंदीच्या रूपानं. त्यावेळेला पहिला विरोध करणारा नेता म्हणून उद्धव ठाकरे समोर आले
आणि आता भाजप प्रचार करत आहे की नोटबंदी जाहीर झाल्यानंतर सर्वात जिव्हाळी जर कोणाच्या लागलं तर शिवसेनेच्या माझ्या लागल्या, बरोबर आहे. कारण ब्लॅक मनी त्यांच्याचकडे होता असा थेट आरोप होता नाही, आता. ब्लॅक मनी पैसे बदलून देण्याचं आव्हान दानवेने केलेलं, मी नाही. पण माझ्या तो नोटाबंदीचा फटका जिवारी लागलेला आहे. मी खोटं कशाला सांगू? कारण माझी छाती 56 इंचाची आहे की नाही मला माहीत नाही, पण माझ्या छातीमध्ये माझं हृदय आहे. आणि तुमच्या छातीत तुम्हाला हृदय नाही आहे, हा तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. आणि ज्याला ज्याला हृदय आहे त्या सहृदयी माणसाला नोटाबंदीच्या फटक्याने रांगेमध्ये जे गोरगरीब लोक स्वतःच्या कष्टाचा पैसा जमा करण्यासाठी उभे राहिलेत, काढण्यासाठी उभे राहिलेत, त्या रांगेमध्ये काही तडफडून मेलेत, काही जणांनी आत्महत्या केल्यात. हे बघितल्यानंतर म्हणजे त्या रांगा जेव्हा लागल्या इकडे तेव्हा त्यांना तिष्ठत तुम्ही उभं केलं, पण त्या रांगेतल्या लोकांना शिवसैनिकांनी पाणी दिलं, शिवसैनिकांनी चहा दिला. ह्याचं कारण नोटाबंदीचा फटका आम्हाला जिव्हारी लागला आहे. माझी माणसं रांगेत तडफडत आहेत आणि तुम्ही देशप्रेमाची भाकड कथा आम्हाला ऐकत आहे. म्हणजे तुम्ही पाषाण हृदयी आहात. तुमच्या बिनहृदयाच्या 56 इंचाच्या छातीचा देशाला काडीचा उपयोग नाही. पण ज्या स्वरूपाचा प्रचार होतोय, भाजपनं पहिल्यांदा ॲनिमेशन्स वापरली आहेत, वाघ दाखवला आहे आणि वाघ हा प्रत्येक ठिकाणी कसा पैसा खातोय हे त्यातून दाखवलं जातं. अनेक ॲनिमेशनची सिरीज अशा स्वरूपामध्ये आणि प्रतिकात्मक रूपामध्ये सेना म्हणजे वाघ म्हणून ओळखला जातो. आणि शेवटी भाजपचं एक ॲनिमेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे मला ते ॲनिमेशनची गरज नाही आहे. आणि आत्ताचे सुद्धा जे काही तथाकथित घोटाळ्याचे आरोप मुख्यमंत्री करतायत हे ते स्वतःवरती करतायत. म्हणजे मला त्यांच्या धाडसाचं कौतुक वाटतं की मी घोटाळा केला असं सांगणारा हा मुख्यमंत्री पहिला माणूस असेल. ह्याचं कारण असं की ह्या निवडणुकीत आम्ही केलेली कामं घेऊन लोकांसमोर जातोय आणि त्या कामांमध्ये घोटाळा झाला आहे असं तुम्ही जर का बोलत असाल तर त्याचं पाप हे तुमचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. मुख्यमंत्रीच राज्यावरती आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करतात. साधारणतः चीफ सेक्रेटरी पण बदलला जातो, पण ह्यांनी चीफ सेक्रेटरी बदललेला नाही. मी कोणाला काय वाईट नाही बोलत, मी सत्य सांगतोय. पोलीस कमिशनर त्यांनी राकेश मारिया का बदलले अजून माहिती नाही. म्हणजे पारदर्शकता मुंबई महापालिकेत पाहिजे पण तुमच्या खात्यात नको आहे असा त्याचा अर्थ झाला. राकेश मारियाना बदलून जावेद अहमद 2-4 महिन्यासाठी का आणलेत, कोणाच्या सांगण्यावरून आणले माहिती नाही. त्याच्यानंतर नवीन आयुक्त आले, महापालिकेमध्ये सुद्धा आयुक्त बदलले. ह्या आयुक्तांबरोबरांनी अतिरिक्त आयुक्त नवीन आले. हे कुठून आले आम्हाला माहीत नाही. आहेत चांगले आहेत ते, मी काय वाईट म्हणत नाही, पण कुठून आणलेत, का आणलेत, कोणाच्या सांगण्यावरून आणलेत हे त्यांचं त्यांना माहीत. म्हणजे हे सगळे अधिकार त्यांचे आहेत. नाही, ते सेनेला बिलकुल विचारतच नाही कोणतीच गोष्ट. ऐका ना, एक मिनिट. सेनेला विचारतात न विचारतात हा भाग वेगळा. मी कोणी माणसाबद्दल म्हणतच नाही वाईट. आम्हाला सुबोध कुमार सारखा एक चांगला कडक माणूस सुद्धा चालला ना, आम्ही काम केलं त्यांच्यासोबत. सुबोध कुमार हा माणूस अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड होता आणि त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही काम केलं. कुठेही आमचा खटका उडाला नाही. आमचा कोणत्याच महापालिका आयुक्तांबरोबर पटलं नाही असं झालेलं नाही आहे. पूर्वी तिनेकर भालचंद्र देशमुख वगैरे होते, पण ती सगळी वेगळी एक हे होती. पण आत्ताच्या काळात हे सगळे अतिरिक्त आयुक्त हे कोण आणतं आणि ते आणल्यानंतर आम्ही काय करतो, आम्ही आमची वचनं घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत. झालेली कामं आम्ही दाखवतो. ही कामं आम्ही कशी करून घेतो, पाठपुरावा करतो की आम्ही हे वचन दिले झालंच पाहिजे. मग ते काम नेमकं कोणत्या वर्षी घ्यायचं, बजेट प्रोव्हिजन कधी होऊ शकते, किती बजेट त्याला मी देऊ शकतो, मग प्रस्ताव बनवणं, एखादा रस्ता आहे त्या रस्त्याची किंमत ठरवणं, साधारणतः त्याला मटेरियल कोणतं लागेल, तो रस्ता त्याची किंमत ठरवल्यानंतर त्याच्यात कोण कॉन्ट्रॅक्टर पार्ट हिस्सा घेऊ शकतात, मग टेंडर काढलं जातं, त्या कॉन्ट्रॅक्टरची प्री क्वालिफिकेशन ठरवलं जातं. हे सगळं काम मुख्यमंत्र्यांनी नेमलेले हे प्रशासक करतात आणि ते झाल्यानंतर त्या निविदा, भरलेल्या निविदा या स्टँडिंगसमोर येतात, ज्या स्टँडिंगमध्ये सर्व पक्षीय सदस्य असतात, आयुक्त असतात आणि प्रेस असते. त्या उघडल्यानंतर L1 जो असतो त्याला कायद्याने ती निविदा द्यावीच लागते, ते काम द्यावंच लागतं, नाहीतर तो कोर्टात जातो आणि कोर्ट बरोबर फटका देणार. मग हे सगळं असताना शेवटी त्या कामासाठी जो चेक दिला जातो त्याच्यावरती सुद्धा सही त्या अकाउंटंटची असते, नगरसेवकाची, महापौराची नसते. मग हा सगळा जो कारभार आहे तो कारभार मुख्यमंत्र्यांनी नेमलेली माणसं करत असतील आणि करतात, तर मग हा सगळा घोटाळा जर का झाला असेल तर त्याचा पैसा मुख्यमंत्र्यांकडे पण गेला. नाही, पण ते म्हणतात की स्थायी सांगतो, समितीने आणखीन एक परवानगीच सांगतो. नाही दिली ऑडिट करायला. नाही, हे चुकीचं आहे. स्थायी समितीने परवानगी नाही दिली हो, शक्य आहे का? असं कसं होऊ शकतं? मग तुमचे लोक तिकडे काय चणे खात बसलेले? मला एक प्रस्ताव दाखवा की इकडे स्थायी समितीमध्ये भाजपने विरोध केलाय. हे म्हणजे मुख्यमंत्र्यांचं अज्ञान आहे.
स्थायी समिती कोणी नाही आहे ऑडिट करायला परवानगी देणारी न देणारी. हे संपूर्ण खातं हे वेगळं आहे. चीफ अकाउंटंट जरी स्थायी समितीच्या अंडर असला तरी तो मुख्यमंत्री देतात. नगरविकास खात्याचे मंत्री ते आहेत. आणि काल परवाकडे ठाण्यामध्ये ते जे काय बोललेत, म्हणजे हे किती जवळीक असते ती बघा. मी मुख्यमंत्र्यांना हेच सांगू इच्छितो की नकळत आपण सत्य बोलून गेल्यात, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. की माणसं जवळची असल्याशिवाय त्यांच्या नेमणुका होत कशा नाहीत. त्याचं एक उत्तम उदाहरण आहे ठाण्याचे महापालिका आयुक्त. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की मध्यंतरी, म्हणजे कधी मला माहीत नाही, मध्यरात्री ठाणे महापालिका आयुक्तांनी त्यांना फोन करून सांगितलं की त्यांना कोणीतरी धमकी दिली. मग आता धमकी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय केलं, होम मिनिस्टर म्हणून हा वेगळा भाग, पण मला तुम्ही सांगा, सर्वसामान्य माणसाला धमकी आली तर तो काय करतो? पोलीस केस करतो, जातो ना. महापालिका आयुक्तांना धमकी आली तर तो जास्तीत जास्त काय करेल? पोलीस आयुक्ताला सांगेल. पण थेट अर्ध्या रात्री तो मुख्यमंत्र्यांना फोन करतो. मग ही जवळीक जी आहे, अशीच जवळची माणसं तुम्ही प्रत्येक महापालिकेत नेमल्यानंतर मग जर का घोटाळा गेले 2 वर्ष चाललेला असेल, त्याची जबाबदारी तुमच्यावर येते की नाही येत? कारण त्यांच्याच माध्यमातून कारभार चालतो. म्हणून एक मला खरंच बरं वाटलं की एकदा कायमचे किटाळ गेलं माझ्या डोक्यावरचं, की महापालिकेत घोटाळे किटाळ गेलं. ते मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या तोंडाने जाहीर केलं की माझीच माणसं घोटाळा करतायत. सर, मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्ही बोलता, माझी म्हणजे त्यांची. अगदी मुख्यमंत्र्यांवर तुम्ही आरोप लावताय. आरोप नाही, मी त्यांच्या आरोपातलं सत्य दाखवतोय. अगदी तुम्ही मुख्यमंत्र्यांबद्दल जे बोललात, मुख्यमंत्र्यांनाच धरून गेल्या काळामध्ये भाषणात तुम्ही मुख्यमंत्र्यांना अर्धवट राव अशा स्वरूपाची उपाधी दिली. इतकंच नाही, त्यांचं मी असं नाही मी बोललो. मी काय सांगितलं की हा अहवाल त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी तो वाचला नाही. तर मी त्यांना सांगितलं की हा अहवाल तुमच्याच सरकारने दिले, इकडे सत्यमेव जयते आहे. आणि हे जर का त्यांना कोणी सांगितलं असेल तर त्या अर्धवट राव ना, असं मी बोललो, कारण तो अर्धवट अहवाल वाचला. हा सगळ्या अहवालाचा सारांश आहे ना, इकडे शेवटच्या पानांमध्ये सारांश आहे. पण अर्थ असाच निघाला की तुम्ही मुख्यमंत्र्यांना अर्धवट राव म्हणाला. अर्धवट राव म्हणजे अर्धी माहिती घेऊन बोलले म्हणून. तुम्ही याच सरकारला, त्या मुख्यमंत्री त्या सरकारचे प्रमुख आहे, त्या सरकारला नालायक म्हणालात. आणि तुम्ही त्या सरकारचे भाग आहात, तुमचं मंत्री त्या सरकारमध्ये आहे. हे सरकार नालायक असं तुम्हाला का वाटलं? ह्याचं कारण असं की माझ्या मुंबईला, माझ्या राज्याला जर माझा मुख्यमंत्री अत्यंत वाईट शब्दात हिणवत असेल तर ते राज्य करायला नालायक आहेत, असंच माझं मत आहे. माझ्या मुंबईचा मला अभिमान आहे, माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान आहे. आणि माझ्या उपराजधानीचा उल्लेख ह्याच्यामध्ये नाही, ह्याचं मला दुःख आहे. पण केवळ एखाद्याच्या हव्यासापायी चांगल्या सोन्यासारख्या शहराला तुम्ही काळीमा लावावं हे तुम्हाला शोभा देणारं नाही. आणि तो माझा संताप आहे. तमाम मुंबईकरांचा संताप आहे. कोणत्याही पद्धतीने मुंबई ही पटण्याचा मी अपमान करू इच्छित नाही, कारण मी पटण्यात गेलो नाही. मी खरं तर तुम्हाला सांगतो, पटना तुम्हाला कोणत्या नजरेने दिसते? म्हणजे मुंबईमध्ये जे आम्ही सांगतोय की आज आम्ही एवढ्या शाळा उभा केल्या, खरं म्हणजे शाळा निर्माण करणं, हॉस्पिटल निर्माण करणं हे महापालिकेचं काम नाही, हे सरकारचं आहे. सरकारने ते केलेलं नाही, कोणाचं सरकार असू दे, केलेलं नाही आहे. पण आज महापालिका हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कार्डियक कॅथलॅब केली की नाही केली? लिव्हर ट्रान्सप्लांट होतं की नाही होत? बायपास असो, इतर काही असो, स्वस्तामध्ये डायलिसिस सेवा देतो की नाही देत? स्वतःचं धरण मुंबईकरांच्या पाण्यासाठी आम्ही बांधलं की नाही बांधलं? रस्त्याची सुद्धा मी दावा नाही करत की खड्डेमुक्त नाही, काही ठिकाणी खड्डे पडत आहेत, पण त्यातले बरेचसे रस्ते हे सरकारच्या PWD खात्याकडे आहेत, विशेषतः पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग. रस्त्यांची कामं होत आहेत, जिथे जिथे कामं झालेत तिथे खड्डे पडत नाही आहेत. दुर्दैवाने मुंबईच्या रस्त्याखालनं ज्या युटिलिटीच्या लाईन जात आहेत, मग पिण्याच्या पाण्याची लाईन असेल, मलनिस्सारण लाईन असेल, पर्जन्य जलवाहिनी असेल, जिओची लाईन असेल, तिसरी कुठली तरी केबल असेल, ते झालेले रस्ते जर का त्या संस्थेने खोदले तर त्याचेही पाप, त्याचेही खापर हे महापालिकेवरती पडतं. हे दुर्दैव आहे. म्हणून नवीन रस्ते करताना आम्ही डक करतो. बरोबर, म्हणजे आम्ही नवीन रस्ते केलेले आहेत, शाळांमध्ये व्हर्च्युअल सिस्टीम आणलेली आहे, शाळकरी मुलांना आम्ही टॅबलेट दिलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी 700च्या वरती उद्यानं केलेली आहेत. आता इलेक्ट्रिकच्या बसेस आणतो आहोत. कित्येक गोष्टी आम्ही चांगल्या केलेल्या आहेत महापालिकेच्या अखत्यारीतल्या. ट्रॉमा केअर सेंटर स्वतःचं केलेलं आहे, स्वतःचं मेडिकल कॉलेज केलेलं आहे. मला सांगा ना, कोणती महापालिका अशी आहे की जिचं स्वतःचं मेडिकल कॉलेज आहे? हॉस्पिटल्स नवीन बांधतो आहोत, 13,000च्या वरती बेड्स वाढवलेले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय आम्ही 24 तास करणार आहोत, पण त्याला गारगाई आणि पिंजाळ ते प्रकल्प करण्यासाठी केंद्राची परवानगी मिळत नाही. कोस्टल रोड आम्ही करणार आहोत, ते करण्यासाठी अजून केंद्राची परवानगी मिळत नाही. जे मी म्हटलेलं आहे ना की पूर्व किनारा मुंबईचा पूर्व किनारा हा पहिल्यांदा मी लक्षात आणून दिलेला आहे विधानसभेच्या वेळेला.
आणि त्याच्यात माझी पूर्णपणे मी प्रेझेंटेशन नितीन गडकरीने दिलेलं आहे. आणि माझी कल्पना अशी आहे की तिथे टुरिझम SEZ व्हावा. उगाच हे जे थातूरमातूर बोलतात ना, अफोर्डेबल हाऊसिंग, कोणालाच अफोर्ड करता येत नाही, होत नाही ते. तिथे माझी कल्पना आहे की छान मोठा असं सी वर्ल्ड असावं. 900 एकर जागा मिळेल, 900 एकर. तिथे चांगलं सी वर्ल्ड असावं, मोठाच्या मोठा चौक असावा, चांगली नाचणारी कारंजी असावी, जेणेकरून आता मुंबईकरांना कुटुंबियांसमवेत जायचं कुठे हा जो प्रश्न सतावतो, तिथे मला जागा द्या. मला आता तिथे जंकयार्ड नको आहे, कचरपट्टी नको आहे, दारूखाना नको आहे. जेवढी जागा नेव्हीला पाहिजे, जेवढी जागा डॉकला मुंबई डॉकला पाहिजे, त्याला त्यांच्यासाठी ठेवा, पण बाकी सगळी जागा मुंबईला द्या. सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही जी चर्चा केली यासाठी. आपण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकनंतर आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आणि थेटपणे प्रश्न विचारणार आहोत, त्याची उत्तरे जाणून घेणार आहोत. बघत राहा जय महाराष्ट्र. सर, तुम्ही हे नवीन स्वप्न दाखवताय, पण गेल्या निवडणुकीत 2014च्या अगोदर तुम्ही महालक्ष्मी रेसकोर्स याचा एक नवीन प्लॅन घेऊन समोर आला होता. त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. तुम्हाला जनतेनं सत्ता दिली, मग ती भाजपच्या रूपानं आणि तुमच्या युतीच्या रूपानं का असो ना, पण सत्ता तुमच्या हातात आली. त्या प्रस्तावाचं काय झालं आजपर्यंत कोणी त्याचं नाव काढत नाही. आणि आपल्या माहितीकरता सांगतो की मुंबई महापालिकेत जेव्हा त्याचं लीज वाढवण्याचा प्रस्ताव आलेला, तो मुंबई महापालिकेने फेटाळलेला आहे. दुर्दैवाने त्या जवळपास 200-2.25 एकर जागेतल्या उद्यानाचा बराचसा हिस्सा हा राज्य सरकारकडे. राज्य सरकार अजून त्या प्रस्तावावरती काहीच करत नाही आहे, नुसतं पैसे खात बसलेलं आहे. बरोबर आहे. तो जो भूखंड आहे तो माझ्या मुंबई महापालिकेला द्या. मी तिथे छान आंतरराष्ट्रीय दर्जाचं तिकडे उद्यान बनवतो. मी म्हणजे काय, मी नाही जाऊन करणार, टेंडर वगैरे तुमची तुम्ही काढा, पुन्हा त्याच्यावरनं मला आरोप नको आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की तिकडे छान आपण काहीतरी एक थीम पार्क बनवू, बांधकामाशिवाय करू. पण कुठेतरी मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये तुम्ही एका बाजूला मेट्रोसाठी झाडं कापताय, दुसऱ्या बाजूला आरे कार शेडसाठी तिथली झाडं कापताय, म्हणजे मुंबईची फुफ्फुसं तुम्ही मारून टाकताय. आणि मग ही सगळी मुंबईची वाताहत करून हे बुवा जातील नागपूरला. ते वाताहतीचं ज्या वेळेला तुम्ही त्यांच्याबद्दल बोलतायत, नागपूरला निघून जातील, पण ते सातत्याने आरोप करताय कचरा, त्यात घोटाळा झाला. ते म्हणतात रस्ता, त्यात घोटाळा झाला. ते म्हणतात शैक्षणिक उपक्रम, त्यात घोटाळा झाला. मेडिकल इक्विपमेंट, त्यात घोटाळा झाला. ते म्हणतात 2,500 कोटीचा तर फक्त रस्त्याचाच घोटाळा झाला. त्यांना आरसा दाखवला तरी म्हणतील घोटाळा झाला, आरसे बनवण्यात सुद्धा घोटाळा आहे. पण तुम्ही कधीच घोटाळ्यांचे आरोप त्यांच्यावर करत नाही. युतीत तुम्ही मित्रपक्ष आहात त्यांच्याबरोबर सत्तेत आहे, पण मला उलटं आरोप करायला फार सोपं आहे. कारण खडसे आहेत, चिक्की आहे, बोगस डिग्री आहे, बरेच आरोप आहेत, भूखंड घोटाळा आहे, पण मी करत नाही. पण ते मात्र माझ्याकडे न झालेल्या घोटाळ्यांचे आरोप करत आहेत. काय देवनार कचरा डम्पिंग ग्राउंड असेल, काय असेल, मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड आता कायद्याने ते बंद होतं आहे, बरोबर आहे. आता ते मी त्याच्या आधी कधीही काही बोललेलो नव्हतो. मी त्या मुलुंडच्या सभेत बोललो की हे कचऱ्याचे ढीग मी नाहीसे करणार, बरोबर आहे. लगेच ते बिल्डरला जागा विकणार. मी बिल्डरला 1 इंचसुद्धा जागा विकायला देणार नाही. हे त्यांचं जे स्वप्न आहे मी साकार होऊ देणार नाही. त्या मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडच्या जागेत मुंबईकरांच्या हिताचाच दुसरा कोणता तरी चांगला प्रकल्प आम्ही राबवणार. देवनार असो, आणखीन काही असो, या डम्पिंग ग्राउंडला पर्यायी जागा जी द्यायची आहे ती राज्य सरकारने द्यायची. ती का नाही देत तुम्ही अजून मला? म्हणजे तुमचं तुम्ही झाकून ठेवून माझी अडवणूक करून कोस्टल रोडला परवानगी अजून देत नाही आहेत. तसंच डम्पिंग ग्राउंड शिफ्ट करण्यासाठी, डम्पिंग ग्राउंडसाठी मुंबईच्या बाहेरची जागा द्यायची ती राज्य सरकारने द्यायला पाहिजे. ती कधी देणार तुम्ही? किती वेळा तुमच्याकडे मागायची? आणि मग घोटाळा काय घोटाळा झाला? म्हणजे घोटाळा काय झाला सांगा ना. कचऱ्यात काय घोटाळा होऊ शकतो? नाही म्हटलं, कचरा जो वाहून नेणारी वाहनं होती, स्कूटरवरून कचरा गेला, झेन कारमधून कचरा गेला, त्यांच्या गेलं बसमधून कचरा गेला, अशा स्वरूपाचं सगळं बिलिंग झालेलं आहे असा त्यांचा थेट आरोप आहे. मुख्यमंत्रीच करतात. नाही, त्यांच्या डोक्यातनं कचरा गेला असेल. आणखीन काय मी सांगू? म्हणजे झेनमधनं कचरा जाऊ शकतो हे नवीन त्यांचं, म्हणजे नागपूरचं काही त्यांची यंत्रणा दिसते मला. ही झेनमधनं कचरा गेला वगैरे हे त्यांच्या डोक्यातनं पण कचरा होऊ शकतो. मला नाही माहीत. म्हणजे एवढ्या पातळ डोक्यातनं म्हणजे टोपीतनं. नाही तर तुम्ही म्हणाल पुन्हा माझ्यावरती कराल की त्यांच्या डोक्यात बुद्धी नाही, मेंदू नाही, कचरा भरलाय. असं नाही. डोक्यातनं म्हणजे डोक्यावरती कचरा, हेल्मेट घालून सुद्धा ते नेऊ शकतात ना कचरा. अगदी. मी यापुढे जात म्हणजे पण मूळ परिस्थिती हीच आहे, वस्तुस्थिती ही आहे की तुम्ही जोपर्यंत आम्हाला पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत हा कचरा तिकडे जाऊ शकत नाही एवढा.
अगदी मुंबईच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असा प्रश्न आहे बलूनचं डम्पिंग ग्राउंड, आणि साधारण 30 ते 40 वॉर्डवर त्याचा थेट परिणाम होतो आहे. त्यामुळे निश्चितच हा विषय या मुंबई महापालिका निवडणुकांमधला महत्त्वाचा आहे. सर, आरोप प्रत्यारोप हा राजकारणाचा भाग आहे. निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप हे सातत्याने होताना पाहायला मिळतात. कल्याण डोंबिवली निवडणुकीच्या वेळेलाही अशाच स्वरूपात उद्धव ठाकरेंनी थेटपणे देवेंद्र फडणवीसांवर आणि देवेंद्र फडणवीसांनी थेटपणे उद्धव ठाकरेंवर अगदी वाघाच्या तोंडात हात घालू अशा स्वरूपाचा शब्द जो आहे तो वापरला गेला, आणि नंतर तेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले. एकमेकाला पेढा खाऊ घालताना आणि युतीची घोषणा करताना पाहायला मिळाले. बरोबर आहे. यावेळेला तसंच होणार नाही याची शाश्वती काय? कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की मी मी म्हणजे ते माझा अधिकारच नाही, 6,500 कोटी रुपये देईन. त्यांनी जाहीर केलं होतं कल्याण डोंबिवलीतल्या 27 गावांचा जो प्रश्न आहे, मी 27 गावातल्या गावकऱ्यांनी सांगितलं होतं की आता निवडणूक जाहीर झालेली आहे, कृपा करून तुम्ही आता मतदानावर बहिष्कार टाकू नका, तुम्हाला जे वाटतं तिकडे मतदान करा. त्याच्यानंतर तुम्हाला जर का वाटलं की नाही आपण महापालिकेत राहू शकतो, आनंद आहे, आम्हाला राहायचंच नाही आहे, तर मी तुमच्यासोबत आहे, मी तुम्हाला गावं वेगळी करून देण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. मुख्यमंत्र्यांनी 2 गोष्टी जाहीर केल्या. एक तर कल्याण डोंबिवलीकरांना मी 6,500 कोटी रुपये देईन, बरोबर आहे. दुसरं त्यांनी जाहीर केलं की मी 27 गावांची वेगळी पालिका करेन. आज दोन्हीपैकी एकही होत नाही. मी हाच विचार केला की या निमित्ताने जर का काही चांगलं होत असेल तर होऊ दे. आता प्रश्न त्यांचा असा झालेला आहे, पंचायत अशी झालेली आहे की 27 गावं जर का वेगळी केली तर ज्या 27 गावांनी त्यांना भरभरून मतदान केलं आणि त्यांचे नगरसेवकाचा आकडा जो फुगला आणि आमच्या एक 8-10-12 कमी राहिला तो, नाहीतर आमची एकाची सत्ता आली होती. आता तो जर का ती 27 गावातला एक चंक वगळला तर ते झपकन खाली जाणार आणि मग शिवसेनेची एकाची सत्ता येणार. म्हणून ते आता 27 गावांना वगळू शकत नाही, कारण त्यांना ते नगरसेवक ते सोडता येणार नाही आता. आणि 6,500 कोटी रुपये देऊ, जसं नरेंद्र मोदींनी बिहारला निवडणुकीत जाहीर केलं होतं 1,25,00,000 कोटी देईन, एकही पैसा बिहारमध्ये गेलेला नाही. तसा गेल्या 1.5-2 वर्षामध्ये, 1.25-2 वर्षात एकही नवा पैसा कल्याण डोंबिवलीकरांना मिळालेला नाही. त्यावेळेला काय होतं की नवीन एक सुरुवात होती आणि मला असं वाटलं की पुन्हा तेच सांगतो की मुख्यमंत्री स्वतः जातीने लक्ष देऊन जर का हा विकास करत असतील तर करे नका, जेणेकरून काय कोणाच्या यातनं चांगलं होत असेल होऊ द्या. पण त्या पोकळ गप्पा, मग तेव्हाही त्यांनी सांगितलं की हा माझा शब्द आहे, तो शब्द दिसतच नाही आता कुठे. पण याही वेळेला ते शब्द देत आहेत, अनेक घोषणा करतायत, तुमची स्वप्न ते पूर्ण करू असं म्हणतायत, मग उद्या ते परत शब्द देतील, तुम्ही परत मुंबई आता महानगरपालिका शब्दाला किंमत राहत नाही, त्यावेळेला त्या शब्दाला अर्थ नाही राहत. त्या शब्दामध्ये जर दिलेले शब्द तुम्ही पाळतच नाही, आतापर्यंतची तुमची जर का नीती असेल तर तुम्ही नुसते शब्द फेके आहात. म्हणजे पण जर तुम्हाला पूर्ण एक हाती सत्ता मुंबई महानगरपालिकेत मिळाली नाही तर शेवटी मदत कोणाची घ्यावी लागणार? भाजपची घ्यावी लागणार? एका हाती सत्ता मिळणारच हा माझा आत्मविश्वास आहे. ज्या तऱ्हेने आज गल्ली बोळामध्ये कानाकोपऱ्यात वातावरण आहे, हे सगळेजण आसुसलेले आहेत 21 तारीख कधी येते. काहीही झालं आणि जर एक हाती सत्ता मिळाली नाही तर भाजपबरोबर जाणार नाही? काहीही झालं तरी एका हातीच सत्ता येणार. येत्या काळामध्ये तुम्ही नोटीस जी दिलेली आहे ती अंतिम टप्प्यात कधी पोहोचणार? नाही, माझं मत आहे की आता पहिल्यांदा पूर्ण फोकस हा संपूर्ण राज्याच्या निवडणुकांचा विषय आहे. 10-11 महापालिका निवडणुका होत आहेत, त्याचबरोबरीने जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. तर त्या निवडणुकीवरचं लक्ष आता विचलित होऊ न देणं हे पहिलं माझं काम आहे. आणि म्हणून आत्तापर्यंत जसं मी नोटाबंदीचा विषय का आणतोय, कारण जी आश्वासनं दाखवली गेली ती सगळी यांची खोटी ठरलेली आहेत. नोटाबंदीच्या वेळेला हे काय बोलले होते, दहशतवादी हल्ले थांबतील, नाही थांबले. काल परवाकडे पण जवान शहीद झालेले आहेत. काल परवाकडे तर तिकडे काश्मीरची जनता रस्त्यावरती उतरलेली. म्हणजे दहशतवादी हल्ले थांबले नाहीत, बोगस तुमचं काम, फेक करन्सी, मेड इन पाकिस्तान नोटा आलेल्या आहेत, तुमचे थापा नंबर 2, थाप नंबर 2, काळा पैसा तसाच आहे, थाप नंबर 3, भ्रष्टाचार चालूच आहे, थाप नंबर 4. मग तुम्ही धडा शिकवला कोणाला? गोरगरिबाला शिकवला. त्रास दिला कोणाला? नोकरी घालवली कोणाची? गोरगरिबाची घालवली. मग त्या गोरगरिबाने आता यानं जाब नाही का विचारायचा? आणि अशी जी माणसं तुम्हाला नुसतं खोटं नाही बोलत, त्याहीपेक्षा जास्त ते तुम्हाला त्रास देत आहेत. म्हणजे आता त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की मध्यंतरी त्यांच्या त्या एका अर्थविषयक सल्लागारांनी जाहीर केलं होतं की आम्ही आता महिलांच्या बचतीवरतीही लक्ष देऊ. म्हणजे ज्या महिला घराघरामध्ये त्यांच्या तांदळाच्या डब्यात, पिठाच्या डब्यात जे काही पैसे आपल्या यजमानांच्या नकळत
ती एक संसाराची गंमत असते की हाताशी कुठेतरी खर्चाला पैसे असो म्हणून त्या माता भगिनी एक त्यांच्या परीने बचत करत. किती बचत असेल ती बचतही तुम्ही तपासणार. म्हणजे काय तुम्ही स्वतःला रँड समजता? नाही, रँडचा तुम्ही उल्लेख केला, तुम्ही सातत्याने उल्लेख करताय तो काश्मीरचा. म्हणजे आपल्या या 15 मिनिटाच्या चर्चेमध्ये तुम्ही काश्मीर मुद्दा हा सातत्यानं चर्चेला आणताय. मोदी सरकार काश्मीर प्रश्न हाताळण्यामध्ये अपयशी ठरलं? यशस्वी ठरलं असं तुम्हाला वाटतं? नाही, मला काय वाटतं, याला सार्वजनिक पातळीवर महत्व नाही आहे, तुमच्या म्हणण्याला जास्त महत्व आहे. नाही, ह्याचं कारण का, मला जे काय कळतंय तुमच्याच माध्यमातून कळते. तुम्हीच तिथल्या बातम्या मला दाखवताय. मी नाही काश्मीरला जाऊन बघत आहे. तुमचे वार्ताहर तिकडे जाऊन जे चित्रीकरण करतायत तुमच्या माध्यमातूनच ते सगळं येते, देशभर आणि जगभर जाते. मग माझा हाच प्रश्न आहे की जे चित्रीकरण तुम्ही आम्हाला दाखवताय ते पाहिल्यानंतर मोदी सरकार काश्मीर प्रश्न हाताळायला यशस्वी ठरले? आत्ता तरी माध्यम म्हणून काय म्हणणं, कारण हा अंतर्गत नाही, तुम्ही सुरक्षेचा आणि सत्य बाह्य बोला. सुरक्षेचा प्रश्न आहे. नाही, सत्य म्हणून जे काय तुम्ही दाखवताय, जर का ते यशस्वी ठरले असते तर तुमच्या वृत्तवाहिन्यांवरती काश्मीर के गुलाब बिलाब सगळे दिसले असते ना, रक्ताचा सडा नसता दिसला. नाही, पण तुम्ही त्यांची पालखी तुम्हीच वाहताय ना, त्यांच्या पालखीचा भोई तुम्हीच आहात ना, सेना. होतो ना, एका भावनिक बंधनात आम्ही होतो. भावनिक बंधनात मी होतो, नक्कीच होतो. कारण मला ह्याची अपेक्षा नव्हती. हे परिवर्तन तर होणारच, हे परिवर्तन मला अपेक्षित नव्हतं. मला उलटं पाकिस्तानला धडा शिकवणारं परिवर्तन पाहिजे होतं. एकदा सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा मी स्वतः फोन केला होता पंतप्रधानांना आणि मी त्यांना सांगितले की मला असेच पंतप्रधान पाहिजे, पण एवढ्यावरती थांबू नका, तुम्ही पाकिस्तानचे तुकडे काढा. सर, ज्या स्वरूपामध्ये तुमचा एक आग्रह दिसतोय, ज्या स्वरूपामध्ये तुमची आक्रमकता दिसतीये, महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस सरकार हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पाहणार का? आत्ता तरी मी कोणताही विचार त्याच्यात केलेला नाही. पण एक गोष्ट नक्की सांगतो की निवडणुकीच्या तोंडावरती जी काही आश्वासनं फेकली जातात आणि नंतर मग ते चुनावी जुमले म्हणून अत्यंत निर्लज्जपणाने तुम्हाला अच्छे दिन कैसे आ सकते, वो तो चुनावी जुमला था. स्विस बैंक का पैसा आपको तो मालूम है, वो आ नहीं सकता, वो बस एक चुनावी जुमला. अरे तुम्ही लोकांना बर्बाद करताय. तुमच्या ह्या चुनावी जुमल्यामध्ये तुमची सगळी घर भरतायत पण लोक बर्बाद होत आहेत. आज उत्तर प्रदेशमध्ये जे एक तुम्ही आश्वासन दिलेलं आहे की जर त्यांचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये आलं तर तिथल्या शेतकऱ्यांचं कर्ज ते माफ करतील. जर तिथे सरकार आलं तर मी म्हणेन राज्यात तुमचं सरकार आहे ना, मी तुम्हाला तह हयात पाठिंबा लिहून द्यायला तयार आहे. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना यापुढचं कर्ज जे आहे ते व्याजाशिवाय द्या. मी तुम्हाला तह हयात लिहून देतो, तुमच्याकडे आता सही करून देतो. भेटीला पण जायची गरज नाही. नाही, पण 26 जानेवारी उद्धव ठाकरेंचं ज्या स्वरूपामधलं भाषण झालं, म्हणजे उद्धव ठाकरेंची शैली पहिल्यांदा त्या प्रत्येक शिवसैनिकाला खूप भावली, प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला भावली. आणि एक ज्युनियर बाळासाहेब हे उद्धव ठाकरेंच्या रूपानं बोलताना आम्हाला पाहायला मिळाले. माझी कृपा करून कधीही बाळासाहेबांबरोबर तुलना करू नका. मी कधीही एवढा मोठा होऊ शकत नाही. मला जे माझे टीकाकार बोलतात त्याप्रमाणे मी नम्रपणाने सांगतो, मला भाषण करता येत नाही. मी जे काय आहे ते माझ्या मनामध्ये जे येईल तसं मी बोलतो आणि मी भाषण म्हणून कधी केलेलं नाही, कधी करणार नाही. मला भाषण करता येत नाही. नाही, पण गेल्या महिनाभरामध्ये तुमची वक्तृत्व शैली खूप सुंदर झाली आहे आणि ती प्रत्येकाला भावते. म्हणजे त्यासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं. नाही, त्याच्यासाठी मी काही प्रयत्न वगैरे केले नाही. मी तळमळीने बोलतो. अगदी तुमची तळमळ ही जाणवत होती त्या 26 तारखेच्या भाषणातही आणि त्यानंतरच्या प्रत्येक भाषणात ती जाणवतीये. शिवसेनेबद्दलची, शिवसेनेच्या अस्मितेबद्दलची, शिवसैनिकाबद्दलची. पण ज्या स्वरूपामध्ये उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची भाषा केली त्यानंतर एक कडकडाट झाला टाळ्यांचा. शिवसैनिकांनी त्याचं स्वागत केलं कारण तुम्ही शिवसैनिकांच्या मनातलं बोलला होतात. मात्र अचानकपणे गेले 3 दिवस तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, मी तुमच्याबरोबर राहील अशी भाषा करायला लागलात. आणि प्रश्न निर्माण झाला की काय झालं असं की उद्धव ठाकरे जे आतापर्यंत युती तोडण्याची, हे सरकार घालवण्याची भाषा करत. मर्म कळण्या एवढे शिवसैनिक सुज्ञ आहेत. नाही, मग मर्म म्हणजे नाही, पण एवढा शिवसैनिक माझा असा काय तुम्ही समजू नका ती त्याला काय कळत नाही. त्याला ते कळलेलं बरोबर आहे. आणि जेव्हा मी भाषणात बोलतो तेव्हा सुद्धा टाळ्यांचा कडकडाटी करतात. हे त्यांचा फोलपणा मी दाखवतोय भाजपचा की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळं बोलता पण जिथे निवडून आलेल्या तिकडे करत नाही. तर कृपा करून निदान पुढे तरी लोकांना फसवू नका. हा त्यांचा जो फोलपणा आहे हा मी लोकांसमोर आणतोय, त्यांचा मुखवटा मी काढतोय, ते माझ्या सैनिकांना बरोबर कळते. अगदी. पण एक राजकीय वर्तुळात जी चर्चा केली जाते की उद्धव ठाकरेंवर थेटपणे आरोप झाले घोटाळ्यांचे आणि उद्धव ठाकरे बॅकफूटवर आले.
आणि मग आता ते शेतकऱ्यांचा सहारा घेत आहेत आणि आता म्हणतात की जर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर आमचा हयात पाठिंबा. बरोबर आहे ना, मग करा ना माफ. पण तुम्ही बॅकफूटवर आलात, तुमच्यावर आरोप झाले म्हणून. ह्याला काय, तुमच्या प्रश्नालाच काही बेसलेस प्रश्न आहे हा. नाही सर, कारण आरोप तर झाले थेट. शेतकरी मधून असं तुमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं कर्ज नाही, माफ होत नाही. एक झालंच मिनिट, पाहिजे. एक मिनिट. नाही, तुम्ही मग आता जाहीर करा. मी सांगतो, मी शेतकऱ्यांचं कर्ज या सरकारने माफ केलं तर मी त्यांना तहयात पाठिंबा देईन. तुम्ही सांगा शेतकऱ्याचं कर्ज माफ होता कामाच नाही, तुम्ही सांगा. नाही, आम्ही स्वागत करतो शेतकरी. नाही, तर कृपा करून तुम्ही जय महाराष्ट्र बोलू नका. जो महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या बाजूनी त्याचं कर्ज माफ व्हावं म्हणून स्वतःच्या हिताची पर्वा न करता पाठिंबा देणाऱ्याला जय महाराष्ट्रावर विरोध नसेल तर कृपा करून आपल्या चॅनलचं नाव बदला. नाही, मी जय महाराष्ट्रच म्हणतो आणि त्या नाही, आणि बोला शेतकऱ्याचं कर्ज माफ करा. नाही, निश्चितपणे कर्ज नाही नाही मी उघडपणे सांगतो, शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ झालंच पाहिजे. शेतकरी हा शेवटी राजा आहे, सर्वसामान्य माणूस आहे, त्याचं कर्ज माफ झालंच पाहिजे. तुमच्या या घोषणेचं पूर्णतः स्वागत. माझं म्हणणं आहे. आणि शेतकरी हा माझा अन्नदाता आहे. शेतकऱ्यासाठी नतमस्तक व्हायला मला कोणाच्या घोटाळ्याच्या आरोपीची पर्वा नाही आहे. ते तर चालत राहील. पण माझा शेतकरी जो आहे त्याला एक तर तुम्ही गुन्हेगार ठरवलेला आहात. त्याच्या कष्टाचा पैसा त्याला बँकेत भरायला लावलात. एक तर त्याचा पैसा त्याला तुम्ही इन्कम टॅक्स लावलेला नव्हता. इन्कम टॅक्स न लावलेला पैसा तुम्ही त्याला जबरदस्ती बँकेत भरताना त्याला प्रश्न विचारले, त्याला ताडताना सुद्धा त्याला मर्यादा लावली. त्याच्या घरातली लग्न मोडलेली आहेत, त्याच्या घरामध्ये मृत्यू झालेले आहेत. एक तर गेले 2-5 वर्ष तो नापिकी आणि दुष्काळाने खचून गेलेला आहे. आणि त्याला जर का मी माझा मानपान सोडून जर मी त्याला पाठिंबा द्यायला तयार असेल तर माझं म्हणणं असे की कृपा करून त्याच्यात आता भेद करू नका. स्वागत तुमच्या भूमिकेचं मुख्यतः, आणि ज्या स्वरूपाची तळमळ तुम्ही शेतकऱ्यांबद्दल दाखवताय त्याचंही पूर्णतः स्वागत. येत्या काळामध्ये या शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी म्हणून जर हे महाराष्ट्रातलं सरकार किंवा महाराष्ट्राचा मुख्य बदलण्याची वेळ आली तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील. माझी स्वतःची व्यक्तिगत इच्छा अजिबात अभिलाषा तशी नाही. पण एक स्वप्न जरूर आहे, ते मी लपवणार नाही, लपवलेलं नाही. किंबहुना माझं ते आयुष्याचं मोठं काम आहे, ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसैनिक होणार. सर, मुख्यतः या पूर्ण चर्चेत एक जाणवत आहे की उद्धव ठाकरे 2007ची निवडणूक आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढताना बघितली होती आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काही यश येणार नाही अशा स्वरूपाच्या एक चर्चा रंगवल्या गेल्या. 2007ची निवडणूक यशस्वीपणे लढली गेली. उद्धव ठाकरेंनी आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं. 2012 पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकला आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे बळकट झालं. 2017 आहे आणि पण बाळासाहेब आपल्याबरोबर नाहीत. 2007-2012ला बाळासाहेब आपल्याबरोबर होते. तर अशा परिस्थितीमध्ये आज या निवडणुकीला, कारण मुंबई महानगरपालिका ही अस्मिता आहे शिवसेनेची, आज या निवडणुकीला सामोरं जाताना त्या बाळासाहेबांकडे कसं बघतात, त्यांच्या आठवणीकडे? मला बाळासाहेबांची आठवण नक्कीच येते. आणि विशेषतः ज्या वेळेला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होईल त्यावेळेला बाळासाहेबांची आठवण नक्कीच येईल. की दरवेळेचा तो एक प्रघात होता की मुंबईचा महापौर शिवसैनिक झाल्यानंतर तो येऊन बाळासाहेबांना मानाचा मुजरा करायचा. त्या क्षणाला मला बाळासाहेबांची आठवण नक्की येणार, जे आजसुद्धा येते. आणि यापुढे सुद्धा ज्या वेळेला शिवसेना, मी कोणी नाही आहे, माझं नेतृत्व हे शून्य आहे, ही सगळी पुण्याई बाळासाहेबांची आहे. नाहीतर हे एवढे शिवसैनिक माझ्यासोबत आलेच नसते, माझ्यासोबत राहिले नसते. ह्यातला प्रत्येक शिवसैनिक हा बाळासाहेबांचा सैनिक आहे. तो कोणीही माझ्याकडे बघून आलेला नाही. तो शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रभावित होऊन, भारित होऊन तो शिवसेनेत आला. आणि केवळ मी बाळासाहेबांचा पुत्र आहे म्हणून तो माझ्यावरती प्रेम करतो. त्याच्यात माझं कर्तृत्व हे शून्य आहे, हे अत्यंत नम्रपणाने मी सांगतो. आणि कृपा करून याही वेळेला जी निवडणूक आम्ही जिंकणार आहोत त्याचं श्रेय हे माझं नसून त्या तमाम शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकाचं असेल. उद्धवजी, तुमच्यातली नम्रता ही सातत्यानं तुमच्या वक्तृत्वामधून, तुमच्या वक्तव्यामधून जाणवते. तुमचं श्रेय आहे ज्या स्वरूपामध्ये तुम्ही शिवसेना वाढवली आहे, ज्या स्वरूपामध्ये ती बळकट केली आहे, याचं श्रेय निश्चितपणे तुमचं आहे. आणि सर्वसामान्य माणूस ते श्रेय तुम्हाला देतो, अगदी राजकारणीही देतात. उद्धव ठाकरेंनी अडचणीत असलेली ही शिवसेना खूप बळकटीने वाढवली, या दृष्टीनं तुमचं अभिनंदनही होतं. या शिवसेनेला विभाजित करण्याचं काम ठाकरेच कुटुंबातल्या एका माणसानं 2006 साली केलं. तेच झालं. आता मला आता त्याच्याबद्दलही काही बोलायचं नाही आहे. आता त्याच्या कितीतरी आम्ही पुढे गेलेलो आहोत. आणि ठीक आहे, मधल्या काळात अशा काही गोष्टी होऊन गेल्या. आणि मगाशी पण चॅनलने मला प्रश्न विचारला की खूप मोठी माणसं तुमची शिवसेना सोडून गेली. म्हटलं खूप मोठी
माणसं शिवसेना जरी सोडून गेली तरी त्यांना मोठी करणारी साधी माणसं माझ्यासोबत आहेत, त्याच्यामुळे मला चिंता नाही आहे आणि मी त्या लोकांसाठी आहे. पण ही आणि माणसं म्हणून मला कधीही कोणत्याही खुर्चीचा मोह नाही, अपेक्षा नाही, त्याच्यामुळे मी शांतपणाने राहू शकतो आणि तळमळीने काम करू शकतो. सर, मोठी माणसं सोडून गेली, मात्र त्यांचं अस्तित्व मोठं राहिलं नाही. पक्ष मोठे झाले, त्यांचं अस्तित्व शिवसेना सोडल्यानंतर तसं मोठं राहिलं नाही. तात्पुरत्या स्वरूपात ते निश्चितच एक मोठं झालं का म्हणून ते अचानक मोठे झाले आणि खूप संकुचित झाले. काय कारण वाटतं त्यामागे? तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मला जास्त एकतर या विषयावरती बोलायचं नाही, पण त्यांना मोठं करणारे अर्थातच शिवसेना प्रमुख आणि त्यांचे तमाम शिवसैनिक, त्याच्यामुळे मोठी करणारी माणसं माझ्यासोबत आहेत, त्याच्यामुळे मोठ्या झालेल्या माणसांची मला चिंता नाही आहे. हा साधा जो माणूस आहे ना, तो खूप मोठा आधार आहे आणि तीच माझी ताकद आहे, तीच माझी शक्ती आहे. हे खरंच मी कोणाला बरं वाटावं म्हणून नाही सांगत, नाहीतर मी विचार केला तर मी कोण आहे, तुम्ही माझी मुलाखत काय म्हणून घेता, असं माझ्यामध्ये काय आहे नेमकं, काय म्हणून मी हे आव्हान देऊ शकतो, आव्हान स्वीकारू शकतो, कोणाच्या बळावर, कोणावरच्या ताकदीवर. आणि तसं पाहिलं तर ही आमची 4थी पिढी, आता माझी 3री, आदित्य आला. सातत्याने आम्ही मुंबई महाराष्ट्राशी आमची नाळ जुळलेली आहे. कोणतेही सत्तापद न घेता केवळ आणि केवळ शिवसैनिक एके शिवसैनिक आणि इथले भूमिपुत्र असोत, मराठी माणसं आहेत, हिंदुत्व आहे, त्यासाठी आम्ही जीवाची पर्वा न करता शिवसैनिकसुद्धा आणि आम्हीसुद्धा सेवा करतो. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्रबरोबर आज जी चर्चा केली आणि मुख्यतः शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी या दृष्टीने जी तळमळ आहे, तळमळ ही सातत्यानं मगाशी तुम्ही करायची नाही नाही काय मला तो हेतून होतो, पण मी गेले 10-15 वर्ष या शेतकऱ्यांकडे बघतोय, त्यांच्या घरामध्ये मी गेलेलो आहे आणि ती जी त्यांची वाताहत झालेली आहे ना, मी खरंच सांगतो निलेशजी, ही राजकारणाची गोष्ट नाही होऊ शकत, राजकारणाची गोष्ट होऊ शकत नाही. आणि मी पुन्हा खरंच मनापासून सांगतो, आमचे वादविवाद गेले खड्ड्यामध्ये. तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, मी तुम्हाला सोबत देतो की नाही बघा. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही जी चर्चा आज जय महाराष्ट्रबरोबर केली, मुख्यतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं, सर्वात जमिनीवर असलेला जो माणूस आहे त्याचं भलं व्हावं या दृष्टीनेची तळमळ, आणि त्या तळमळीतून राज्य सरकारच्या चुकाई ज्या आहेत त्याच्यावर पांघरूण घालीन, पण सरकारला पाठिंबा देईन जर कर्जमाफी झाली तर. जर तसं झालं नाही तर हे सरकार अडचणीत येईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन पाहिल की नाही पाहणार हा प्रश्न कायम असेल, कारण अखेरीस उद्धव ठाकरेंना मग शेतकऱ्याचा आसूड सुद्धा मी दाखवेन. सर, मुळात शरद पवार म्हणतात तुम्ही काय पाठिंबा काढून घेणार नाही, ती हिंमत काय दाखवू शकत नाही. पद्मविभूषण आहेत बाबा, मी काय बोलू, मी कालच बोललेलो एका ठिकाणी. कारण बघा, परत तुम्ही म्हणाल मी मोदींवरती टीका करतो. मी मोदींवरती नाही टीका करत. मोदी स्वतः बोललेले आहेत की निवडणुकीच्या आधी ते बोलले होते की हे नॅचरली करप्ट पार्टी. पवारांवरती, काका पुतण्यांवरती भ्रष्टाचारांचं त्यांनी वारेमाप तोंडसूक घेतलं आणि निवडणूक झाल्यानंतर तेच मोदी त्याच पवारांच्या गावात स्वतः येऊन सांगतात की मी यांचं बोट धरून राजकारणात आलो. आणि म्हणून मी म्हटलं की पवार काय मोदी काय हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण नंतर मी जरा माझी चूक सुधारली, कारण आता कॅशलेस आहे, म्हणून ते म्हटले एका कार्डाच्या 2 बाजू आहेत. सर, याचबरोबर मोदींनी ज्या स्वरूपाने सेनेलाही ही एक भावना आहे की राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपनं आपल्याला वापरून घेतलं. तुम्ही अगदी म्हटलात की युतीत आम्ही सडलो, इथपर्यंत तुमची भाषा होती. अकाली दल, त्यांची तीच भावना आहे. अनेक प्रादेशिक पक्ष देशपातळीवरचे हे भाजपला अशा स्वरूपानं बघतात. अशा परिस्थितीमध्ये प्रादेशिक पक्षांचं भवितव्य तुम्ही कुठे बघता, आणि एक प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रीय पातळीवर पुढे जाण्यासाठी म्हणून तुमची काय रणनीती असेल? लोकसभा निवडणुकानंतर एक 4 महिन्यात आम्हाला विधानसभेला सामोरं जावं लागलं, बरोबर आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी बोलणी चालू ठेवत आम्हाला गाफील ठेवून त्यांनी अत्यंत काळ्या मनाने युतीत तोडली. आमची तयारी नव्हती, भावनिक पण नव्हती, निवडणुकीची पण नव्हती, तरी देखील आमच्या 63 जागा आल्या. त्याच्यानंतर म्हणजे मी असं म्हणेन की भाजपचा उधळलेला अश्वमेध पहिला माझ्या शिवराच्या महाराष्ट्राने अडवला. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये त्यांची साफ झाली सगळी, 3च आले, 60मध्ये 3, बरोबर आहे. बिहारमध्ये लालूंचा पक्ष नंबर 1, नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. पश्चिम बंगालमध्ये ममताजी मुख्यमंत्री झाल्या. तमिळनाडूमध्ये जयललिता झाल्या. केरळामध्ये सुद्धा भाजप हारला. पाँडिचेरीत भाजप हारला. केवळ जिथे नाईलाजाने किंवा दुर्दैवाने मजबूत विरोधी पक्ष नव्हता, त्या आसाममध्ये भाजपने जो बाहेरून माणूस घेतला होता त्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार केला आणि ते जिंकले. अन्यथा कालपर्यंतच्या उद्याच्या गोव्याच्या किंवा उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये
मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कोणाला प्रोजेक्ट करू शकले नव्हते, फक्त दिल्लीमध्ये ऐन वेळेला किरण बेदीनं केलं होतं. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी सुद्धा चेहरा नाही. गोव्याच्या राजकारणामध्ये त्यांचं सरकार असताना, त्यांचे मुख्यमंत्री असताना त्यांना जाहीर करावं लागलं की कदाचित आम्ही उद्या दिल्लीवरनं सुद्धा मुख्यमंत्री पाठवू, म्हणजे त्यांच्याकडे माणसं शिल्लक राहिलेली नाही. मग अशा परिस्थितीत एकूण जर का देशाचं चित्र पाहिलं तर जनतेला आता राष्ट्रीय पक्षाचा कारभार राज्यात नको आहे. ते जिथे जिथे समर्थ प्रादेशिक पक्ष असेल तिकडे काँग्रेसही नको आणि भाजपाही नको, पण आम्हाला आमचा हक्काचा स्वतःचा माझ्या मातीतला पक्ष पाहिजे, या भावनेतनं त्यांना आशीर्वाद देताना दिसत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की संपूर्ण देशाचा जर का विचार केला तर प्रादेशिक पक्षांनी जर का एकत्र येऊन एक चांगली मजबूत फळी उभी केली, ती फळी केवळ पंतप्रधानी पदी आमचा कोण बसावा म्हणून नाही, तर देशाच्या हितासाठी सगळे प्रदेश जर का आनंदाने राहिले तर साहजिकच आहे देशसुद्धा चांगला राहील. पण जर का राष्ट्रीय पक्ष म्हणून तुम्ही प्रादेशिक अस्मिता म्हणा, प्रादेशिक भावना म्हणा, विचारात न घेता पायदळी तुडून जर का पुढे जाणार असाल तर देशाचं भवितव्य कठीण आहे. म्हणूनच अखिलेश यादवांचं तुम्ही समर्थन करताय समाजवादी पार्टीचं? समर्थन केलं ते कोणत्याही नाही केलं, कल्पना आहे का? मधल्या काळामध्ये अखिलेशला सुद्धा पारिवारिक संघर्षाला सामोरं जावं लागलं. म्हणजे कधी होऊ नये असा संघर्ष त्यांच्या परिवारात झाला. त्यावेळेला एक सार्वत्रिक भावना अशी होती की कोणीतरी त्यांच्या परिवारात मुद्दामून भांडण लावलं. ते कोण? तर ते म्हणायचे तुम्हाला माहीत नाही का? म्हणजे असं एवढा विश्वास त्या लोकांचा होता. त्याच्यावरती अखिलेशने मात केली आणि तो पोरगा चांगला काम करत होता म्हणून मी त्याचं अभिनंदन केलेलं आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा शिवसेना लढते, एक हिंदुत्वाची विचारधारा घेऊन लढते, तिथल्या भूमिपुत्रांसाठी लढते. मला ह्या पहिल्या काळामध्ये प्रचाराला जाता आलं नाही. इच्छा माझी जरूर आहे की 23 तारखेनंतर तिकडे जावं, जमलं तर मी नक्की जाईन, पण शिवसेनासुद्धा तिकडे लढते. सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही जी चर्चा केली यासाठी. महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या काही काळाचं अत्यंत अस्थिर अशा स्वरूपाचं असेल. विरोधकही त्याची वाट बघतायत. साहजिक आहे, या प्रत्येक बातमीला आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. पण आज इथंच थांबणार आहोत. बघत राहा जय महाराष्ट्र.